नमस्कार. मी हेमलता महेंद्र गावित, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेची महिला उपाध्यक्ष. निवडणुकीची रणधुमाळी जाहीर झाली आणि निवडणूक अधिकाऱ्यांकडून सर्व स्त्री पुरुष शिक्षकांना आदेश देण्यात आले. या आदेशामध्ये काही स्तनपान करणाऱ्या माता, त्यानंतर आपल्या काही गरोदर महिला भगिनी, तसंच दुर्धर आजारांनी व्यक्त महिला भगिनी, या सगळ्यांचा विचार करता तानाजी कांबळे सर या सर्व महिला भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडं घातलं की निदान या महिला भगिनींना तरी या कार्यातून मुक्त करावे. आणि तसंच जिल्हाधिकाऱ्यांनी तानाजी कांबळे सरांचं म्हणणं मान्य केलं, कारण सरांनी त्यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली, त्यांना पटवून दिलं की कशा पद्धतीने या महिला भगिनी काम करतील. आणि त्यामुळे मग जिल्हाधिकाऱ्यांनी ती वस्तुस्थिती मान्य केली आणि अशा महिला भगिनींचे आदेश तात्काळ रद्द करण्यात आले. त्यानंतर पुन्हा ज्या वेळेला कार्यक्षेत्राच्या बाहेर किंवा आपल्या विभागाच्या बाहेर ज्या वेळेला निवडणुकीचे आदेश आले, त्यावेळेला सुद्धा तानाजी कांबळे सर हे एकच नाव सगळ्या महिला भगिनींच्या मनात होतं. कारण ही एकच अशी व्यक्ती आहे की ती कुठल्याही वेळेला आणि कुठल्याही प्रसंगाला, कुठल्याही संकटाला सामोरं जाताना जर आपण एकदाही हाक मारली तर ही व्यक्ती काहीही न विचार करता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. आणि म्हणूनच की काय, या सगळ्या महिला भगिनींनी मग पुन्हा कांबळे सरांना विनंती केली आणि मग कांबळे सरांनी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेट दिली आणि त्यांना समजावून सांगितले की एका ठिकाणाहून, म्हणजे बोरिवलीच्या एखाद्या महिलेला जर समजा मुलुंडला जर इलेक्शन ड्युटी आली असेल तर ती 20 मेला एवढ्या पहाटे ती कशी काय त्या ठिकाणी जाणार. जर तिचं कार्यक्षेत्र बोरिवली आहे, ती राहायला विरारला आहे, तर ते जाणं खूप त्रासदायक होईल. ही वस्तुस्थितीही त्यावेळेला कांबळे सरांनी त्यांना समजावून सांगितली. आणि मग ज्या वेळेला आपल्याला दुसरे आदेश आले त्यावेळेला मात्र त्यांनी त्याचा विचार केला आणि आपल्या कार्यक्षेत्रातच आपल्याला इलेक्शन ड्युटी मिळेल अशी त्यांनी तजवीज केली. त्यातूनही काही महिला भगिनींना पुन्हा अशाच प्रकारे इलेक्शन ड्युटी आली आणि ते सुद्धा कांबळे सरांनी पुन्हा त्यात लक्ष घातलं आणि अशा महिला भगिनींना त्यांच्या कार्यक्षेत्रातच आदेश मिळावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आणि त्यांनीही ते मान्य केलं. आणि नंतर मग त्यांची विनंती मान्य करून त्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातच निवडणुकीचे आदेश दिले. अशा एक नाही अनेक उदाहरणं आपल्याला देता येतील. सध्याच गाजणारं एक प्रकरण म्हणजेच ई कुबेर प्रणाली. शासनाची ई कुबेर प्रणाली जी आहे ही दक्षिण आणि पश्चिम विभागात यशस्वीपणे राबवली गेली. 2 तारखेला दक्षिण आणि पश्चिम विभागात शिक्षकांच्या वैयक्तिक खात्यावर ही पगार जे आहेत हे जमा झाले. परंतु उत्तर विभागात मात्र तसं झालं नाही. उत्तर विभागात त्यांनी अनेक अडचणी आल्या, पण त्या अडचणींचा सामना, त्या अडचणींचा पाठपुरावा कांबळे सरांनी वेळोवेळी केला आणि आपल्याला ते अपडेट पण देत राहिले की का होत नाहीये आपलं काम. जोपर्यंत सर्वच शिक्षकांच्या खात्यावर पगार जमा झाले नाही तोपर्यंत ते झपाटल्यासारखे काम करत राहिले. त्यांनी विचार केला नाही, दिवस आहे रात्र आहे काही विचार न करता त्यांनी तिकडे अधिकाऱ्यांना थांबवून त्या दिवशी त्यांनी उत्तर विभागात पगार करायला लावले शिक्षकांचे. तसंच काहीकांचे जे पगार आलेले नाहीत उत्तर विभागात तर ते त्यांचे अकाउंट्स व्हेरीफाय झालेले नाहीत, त्यांची सुद्धा यादी सरांनी घेतली आणि ती आपल्याला कळवलेली आहे. म्हणजे निदान आपल्याला का पगार आला नाही हे तरी आता आपल्याला कळतंय. नाहीतर पूर्वी पगार यायचे काय ना जायचे काय आपल्याला काही कळायचं नाही. म्हणजेच काय तर असं यशस्वी पाठपुरावा करणारा, सतत आपल्या कुठल्याही संकटांना ज्या वेळेला आपण सामोरं जाता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या व्यक्तिमत्वालाच आपल्याला आता विधानसभेत पाठवायचं आहे. म्हणूनच सर मी तुम्हाला आश्वासन देते की आम्ही सर्व महिला भगिनी फक्त आणि फक्त आपल्या पहिल्या पसंतीचं मत जे आहे हे आम्ही फक्त आणि फक्त तुम्हालाच देऊ. श्री तानाजी कांबळे सर यांनाच आपण निवडून देऊ हा आम्ही सर्व महिलांनी निर्धार केलेला आहे आणि आम्ही तुम्हाला विधानसभेत या वेळेला पाठवूनच राहू. कारण आम्हाला आमच्यासाठी लढणारा, आमच्यासाठी खंबीरपणे उभा राहणारा नेतृत्व त्या विधानसभेत हवाय. आम्ही या वेळेला कुठल्याही प्रलोभनाला, कुठल्याही मेजवानीला बळी पडणार नाही. कारण आम्ही महिला शिक्षिका आहोत, आम्ही राष्ट्र घडवतो आणि त्यामुळे आम्ही विचारपूर्वक आमचं अमूल्य मत जे आहे ते आम्ही जो आमच्यासाठी लढतो त्यालाच देऊ आणि ते म्हणजे तानाजी कांबळे सर. धन्यवाद.